नमस्कार. युनायटेड वेस्टर्न बँक उदय एतकोर शाणी असतं या मालिकेचा हा 44वा आणि सांगतेचा वार. आज कदाचित थोडा लांबेल, पण आपण आज हा सगळा पूर्ण करू आणि ही मालिकाही पूर्ण करू. ही सर्व मालिका मी माझ्या अरुण गोडबोले या चॅनलच्यावर यूट्यूब चॅनलवर टाकली आहे. आपण ते पाहू शकता. त्या यूट्यूबला आपण सबस्क्राईब करावं. अनेक विषय मी वेगळ्या प्लेलिस्टमधून मांडलेत आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा. ज्यांना कुणाला हे पुस्तक पाहिजे असेल त्यांनी माझे संपर्क साधा. माझा नंबर आहे 98-220-16-299 आणि ईमेल आय डी आहे arun.godbole009@gmail.com. उपसंहार. 3 ऑक्टोबर 2006 पासून युनायटेड वेस्टर्न बँकेच्या सर्व 240 शाखा, त्याच जागी तेच शाखा अधिकारी आणि तेच कर्मचारी यांच्यासह फक्त मालकी व बोर्ड IDBI या आशा पूर्वक सुरू झाल्या. ग्राहकांची महिन्याभरची झालेली कोंडी संपली आणि पहिले 4-5 दिवस थांबल्या घरासाठी पैसे काढण्याचा सुरू झाला. त्यानंतर तोही थांबला आणि पुन्हा पैसे भरणेही सुरू झाले. ग्राहकांचा संबंध ज्यांच्याशी येतो ते कर्मचारी तेच असल्याने कोणालाही वेगळेपणासुद्धा जाणवेना. कर्ज प्रकरणाची मागणी हळूहळू सुरू झाली व त्यांना पूर्वीप्रमाणेच किंवा थोडी झटपटच मंजूर मिळू लागली. तुंबलेला प्रवाह पुन्हा काळात चालू झाला, पण नवीन नावाने. बँकेच्या मुख्यालयात KD होडावडेकर यांनी युनिटचे चीफ मॅनेजर म्हणून कार्य घेतला. पहिल्या दिवसापासून पूर्ण वेळ व सतत बँकेत ते कार्यरत राहू लागले. वेळेपूर्वी येणारे व वेळ संपल्यानंतरही काम करीत राहणारे असा त्यांचा दिनक्रम बघून सर्वांना जुनी शिथिलता सोडावी लागली. अनावश्यक टूर्स, खर्च यावर कडक बंधने आली. थकीत कर्जा वसुलीसाठी टाळाटाळी करून प्रयत्न सुरू झाले. कोणत्याही प्रकरणाचा निर्णय त्वरित झालाच पाहिजे हा दंडक सर्वांनाच लागू झाला. या बदलानंतर प्रारंभी डिपार्टमेंटमध्ये काही घट झाली, पण 2च महिन्यात ती घट भरून निघाली. उलट मोठ्या प्रमाणात वाढी सुरू झाली. कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना चालू राहणार का याविषयी त्यांच्या मनात अस्वस्थता होती, पण तीही चालू ठेवण्याचे नवीन प्रस्तावने मान्य केले. कर्मचारी संघाचे अधिवेशन साताऱ्यात झाले. त्याला होडावडेकरही निमंत्रित होते. त्यांनी सावध पण आश्वासक भाषण केले. भारतीय मजदूर संघाचे उदय पटवर्धन यांनीही नवीन व्यवस्थेशी जुळवून घेण्यास सकारात्मक विचार मांडले आणि सर्वानुमते युनायटेड वेस्टर्न बँक कर्मचारी संघाचे नामकरण IDBI कर्मचारी संघ असे करण्यात आले आणि ऑफिसर ऑर्गनायझेशन तसाच बदल करून घेतला. बँकेची जुनी संस्कृती जपण्याचा शक्यतो ती बँक प्रयत्न करत होती. सुरुवातीला 500-600 कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती अशी हवा होती, पण प्रत्यक्षात सुमारे 150 घेतली. हाही सकारात्मक संदेश होता. हेड ऑफिस हा विषय संपल्यामुळे त्यांचे सातारा येथील विभाग बंद होणार व त्याचे कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार ही आज नव्हत्या घडणार होते. सर्व ग्राहकांनी हा बदल स्वीकारल्याचे चित्र दिसत होते. 31 डिसेंबरपर्यंत जुनेच युनायटेड वेस्टर्न बँकेचे चेक चालू होते. 1 जानेवारीपासून ते रद्द होऊन IDBIचे चेकबुक सर्वांना देण्याचे काम प्रगतीपथावर आले. बहुतेक सर्व ठिकाणी कर्मचारी व अधिकारी जुने असल्याने हा फेरबदल सुरळीत पार पडला. मला तर असं वाटतं की काही दिवसांनी पुस्तकात दिले मी 2-3 वर्षात युनायटेड वेस्टर्न बँकेचे नावही कदाचित ग्राहकांच्या केवळ अधूनमधून येणाऱ्या जुन्या आठवणीप्रमाणे लक्षात येईल असे वाटते. विलिनीकरणानंतर IDBIच्या त्या धोरणामुळे आणि लिडिंग फ्रॉम द फ्रंट अशा होडावडेकरांच्या कारभारामुळे बँकेच्या कारभार लक्षणे प्रगती झाली. 31 डिसेंबर 2006 रोजी संपल्या तेव्हा 19 कोटी रुपयांचा नफा झाला आणि वर्षाखेरीस 50 कोटीच्या वर तो जाईल असा विश्वास होडावडेकरांनी व्यक्त केला होता. हे होताना बँकेची सबसिडियरी असलेली आणि आता अण्णासाहेब सुरेंची एकमेव स्फूर्ती असलेल्या वेस्ट इंडिया ट्रस्टी अँड एक्झिक्युटिव्ह कंपनीचे पुढे काय होणार हे प्रश्नचिन्ह कायमच होते. तेव्हा ती आता IDBIची उपकंपनी झाली आहेच, परंतु त्यांची IDBIची एक स्वतंत्र वेगळी ट्रस्टी कंपनी आहे. तेव्हा ही ट्रस्टी कंपनी त्यात विलीन होणार का हा एक प्रश्न आहे. ट्रस्टीची कंपनीचे संचालक याबाबत काही करत नाहीत, म्हणून मी तिथे तरी अस्तित्व अण्णासाहेबांची स्मृती टिकावी म्हणून थोडा प्रयत्न केला आहे. आता तेव्हा मी लिहिलं आहे. पुढं तीही IDBI ट्रस्टीशीमध्ये विलीन झाली ही त्यात आहे. युनायटेड वेस्टर्नच्या सर्व शेअरांना 10 रुपये शेअरमागे ठरलेल्या 28 रुपयांच्या अपफ्रंट प्राईसप्रमाणे सर्व रक्कम डिसेंबरमध्ये चेकने देण्यात आली. 2 ऑक्टोबर रोजी युनायटेड वेस्टर्न बँकेच्या सर्व मालमत्तेचे व्यवस्थितपणे मूल्यांकन झाल्यावर आणखी रक्कम मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी हे मूल्यांकन म्हणजे व्हॅल्युएशन रास्त न्याय पद्धतीने होणे आवश्यक होते. युनायटेड वेस्ट बँकच्या भागधारकांच्या वतीने पूर्वीच्या संचालकांनी
या व्हॅल्युएशनच्या प्रक्रियेत काळजीने लक्ष घालणे आवश्यक आहे असं मी तेव्हा लिहिलं होतं. आस्थापूर्वी मीटिंग फीच्या भत्त्यासोबत वर्षाला लाख 1.5 लाख घेणाऱ्या आणि मोरटोरियमच्या काळातही नैतिकता न ते भत्ते येणाऱ्या संचालकांनी त्यानंतर मात्र संन्यस्त वृत्ती धारण करून आपल्या या भागधारकांच्या प्रती असलेल्या कर्तव्याकडे पाठ करण्याचे दुर्दैवी चित्र दिसते. कदाचित या अनावस्थेमुळे ते मूल्यांकन व्यवस्थित होऊ शकले नाही, तर अपेक्षित जादा मूल्यावर भागधारकांना पाणी सोडण्याची पाळी येईल. प्रत्यक्षात ती पाळी तशी पुढे आलीच, कारण निवृत्त संचालकांनी लक्ष घातलं नाही. त्यामुळे प्रत्येकाला 28 रुपये मिळाले. शेअरविषयी मानाची गंमत तुम्हाला सांगू. डिसेंबरमध्ये सांगली बँकेने स्वेच्छेने ICICI बँकेमध्ये विलिनीकरणाच्या बातम्या सर्वत्र आल्या. त्यात सांगली बँकेच्या 10 रुपये शेअरमध्ये जवळजवळ 85 रुपयाचा ICICI बँकेचे शेअर मिळणार असे वृत्त होते. असे 8पट पैसे सांगली बँकेच्या भागधारकांना मिळणार. माफ करा. हे वृत्त समजल्यावर युनायटेड वेस्टर्न काही भागधारकांनी अस्वस्थता वाढली. त्यातील एक दोघांनी तर मला आपल्या युनायटेड वेस्टर्न बँकेचे असेच ऐच्छिक विलिनीकरण केले असते तर आमचा फायदा होऊन बरेच झाले असते अशी विचारणा केली. मानवी स्वभावाच्या अशा चमत्कारिक पैलूंचे मला नेहमीच सखेद आश्चर्य वाटत आले. कालपर्यंत आपली बँक गेली असे दुकाने म्हणणारे भागधारक हेच का असेही मनात आले आणि उगीच आपण कशाला एवढी धडपड करीत बसलो हे एक क्षणभर वाटून गेले. पण तेव्हा पुरसुरींच्या त्यागमय कष्टांची आठवण झाली आणि आपण केलेले परिश्रम योग्यच होते हा विश्वास जागला. पण या घटनेचा दुसरा अर्थही लक्षात आला की युनायटेड वेस्टर्न बँक जशी काही काळाने ग्राहकांच्या विस्मरणात जाईल तशीच भागधारकांच्याही. त्यामुळे या ग्रंथासाठी या पुस्तकासारखी युनायटेड वेस्टर्न बँकेचे डॉक्युमेंटेशन होण्याची आवश्यकताही आणखी अधोरेखित झाली. गणेश बँक संपून 1 वर्ष लोटले. युनायटेड वेस्टर्नच्या अस्तालाही 4 महिने होऊन गेले. सांगली बँकेचे विलिनीकरण दृष्टीपथात आहे. हे सगळा कारभार बघितला म्हणजे देशात केवळ मोठ्याच बँका असाव्यात, लहान बँकांनी त्यात विलीन व्हावे असे प्रतिपादन चालू आहे असं वाटतं. खरं तर छोट्या पण सक्षम बँका कशा राहतील आणि वाढतील याचा सकारात्मक दृष्टीहून सामान्य जनतेला हितकारक नवीन बँकिंग धोरण आखून ते कार्यवाहीत आणावं असं मला तेव्हा वाटलं. तशा धोरणाच्या अभावी युनायटेड वेस्टर्न छोट्यातून सक्षमपणे मोठ्या झालेल्या बँका केवळ आख्यायिकाच बनून राहतील. तिचा असतं तर झालाच, पण भावी काळात साताऱ्यासारख्या छोट्या गावात स्थापना होऊन एवढा विस्तार होणारी बँक निर्माण होणे अशक्यच आहे. पण 70-75 वर्षापूर्वी ते घडू शकले. लोकसहभागातून आणि त्यागातून रोपट्याचा वटवृक्ष झाला याची इतिहासात तरी सविस्तर व साधारण नोंद व्हावी. ती नोंदच त्या संस्थापकांना आणि संवर्धकांना खरी आदरांजली ठरेल. म्हणूनच केवळ कर्तव्यबुद्धीचा आणि कृतज्ञतेचा हा लेखनसह. इथं हे पहिलं पुस्तक माझ्या पहिली आवृत्ती संपली आणि दुसरी आवृत्ती लगेचच मला काढावी लागली, कारण ती हिने केली नव्हती, राजहंस करत नव्हतं म्हणून मी स्वतःच आमच्या कौशिक पगाराने प्रसिद्ध केली. ती आता उपलब्ध आहे. त्यामध्ये आणखीन काही परिशिष्टांची भर घातली आणि त्यामध्ये एक आणखीन हे केलं की 1 वर्षानंतर काय काय झालं हे प्रकरणात घातलं. तर ही आता मी वाचतो आणि मग याची सांगता करतो. विलिनीकरणानंतरचे 1 वर्ष. 3 ऑक्टोबर 2007 बँकेच्या विलिनीकरणाला 1 वर्ष पूर्ण झाले. त्याचा एकूण आढावा घेतला 2000 ते 2007 पर्यंत एकूण 12 बँकांचं विलिनीकरण झालेलं आपल्या लक्षात येईल. IDBIचे चेअरमन BP शेट्टी यांनी सातारा एक मिनिट थोडं सांगतो. नवीन गौरवानंतर ती कार्यसंस्कृती अनेकदा मोडून निघते. या सगळ्या पार्श्वभूमीवर युनायटेड वेस्टर्न बँक IDBIमध्ये विलीन झाल्यानंतर 1 वर्षात अशा अनेक अंगांनी काय घडते हे पाहणे बोधप्रद ठरणारे आहे. त्या दृष्टीने या वर्षभरातील घटनाक्रमांचा वेध घेण्याचा विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्यामध्ये IDBIकडून बरीचशी माहिती मिळू शकली याचाही नमूद करणं आवश्यक आहे. IDBIचे चेअरमन BP शेट्टी सातारा येथील मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे बँकेच्या जुन्या शाखा सर्वंशी त्या स्टाफचं चालू राहिल्या. व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्याशी संबंधित सुरळीतपणे चालू राहिले.
मात्र त्यात व्यक्तिगत पातळीपेक्षा व्यावहारिक पातळीलाच महत्त्व दिले जाणे स्वाभाविक होते. संघटनेलाही आपल्या भूमिकेत काही बदल करून परिस्थिती जुळवून घेणे अपरिहार्य होते. जिथं व जेथे अशी भावना निर्माण होऊ नये याची चेअरमन आणि या युनिटचे प्रभारी वडोदरांनी काळजी घेतल्याने फारशी कटुता कोठे निर्माण झाली नाही. कारण व्यवस्थापनाची एक्झिट विंडो दिली होती, त्यात केवळ 138 कर्मचाऱ्यांनी आणि त्यानंतर 9 कर्मचारी एकूण 123 कर्मचाऱ्यांनीच निवृत्ती घेतली. जरी सुरुवातीला युनायटेड वेस्टर्न बँकेचे वेगळे दाखले गेले होते, तरी क्रमाक्रमाने ते वेगळे पण संपुष्टात आणले जाणार होते. त्या दृष्टीने ट्रेझरी डिपार्टमेंटमधून प्रारंभ होऊन हळू मनुष्यबळ विकास, इन्स्पेक्शन, रिकव्हरी अशी खाती साताऱ्याहून मुंबई मुख्यालयाकडे वर्ग झाली. त्यातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या अपरिहार्य होत्याच, पण त्यातही त्यांना निवासाचा पाहून व्यवस्था देऊन सोय पाहण्याचे धोरण अवलंबले गेले. ही सर्व डिपार्टमेंट मुंबईला गेल्यानंतर साताऱ्यात IDBIचे फक्त सातारा विभागीय कार्यालय राहील आणि अर्थात शहर, पोईनाका, करंजी आणि धनगरवाडी या शाखा. पर्यंत एकेकाळी बँकेचे हेड ऑफिस सातारा असताना साताऱ्यातील कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी मिळून संख्या 400हून जास्त होती. ती 70-80 पर्यंतच राहील. बाकीच्यांची बदली करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. बँकेची हेड ऑफिस व अनेक्स बिल्डिंगची या दोन्ही भव्य वास्तूमधील जास्तीत जास्त 1/3 जागेतच हा सर्व व्याप मावला. उरलेल्या जागेचा अगर त्यापैकी एखाद्या इमारतीचा अन्य वापर केल्याशिवाय पर्याय राहणार नाही असे वाटते. काळाच्या ओघात एकेकाळचे संस्थानिकांचे भव्य राजवाडे जसे उदासपणे झाले, तसेच काहीसे या मराठी अर्थवृक्षाच्या विशाल वास्तू झाले पाहावे लागणार ही साधारण भीती वाटते. चिरमुरे ट्रस्टचे कार्य पूर्णपणे चालू होईल असे शेट्टी यांनी आश्वस्त केले होते. त्या ट्रस्टचे बँकेशी संबंधित जुने विश्वस्त निवडून त्यांच्या जागी IDBI प्रणित नवीन विश्वासांची नियुक्ती करण्यात आली. 2007चा वर्षाचा पुरस्कार 2007च्या वर्षाचा अण्णासाहेब चिरमुरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची निवड समिती नेमली गेली, परंतु तो पुरस्कार तेव्हापर्यंत जाहीर झाला नव्हता आणि नंतरही तो पुरस्कार दिला गेलाच नाही. आता त्यांना पुढचा भाग मी सांगतो की नंतर होडावडेकर जेव्हा त्याची इथनं बदली झाली तेव्हा त्यांनी ही पुनरुज्जीवन करायचं ठरवलं. मला बोलवून घेतलं होतं आणि तुम्ही परत याचे ट्रस्टी व्हा म्हणून मला सांगितलं. अर्थात मी एकटा होऊन काय उपयोग नाही म्हणून मी आणखीन 3 नावं सुचवली, जेव्हा ते PN जोशी, श्रीकांत जोशी हे दोन्ही बँकेशी संबंधित जुने आणि तेव्हाचे आमचे आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, आम्ही असे 4घे ट्रस्टी झालो आणि नंतर आम्ही चिरमुरे पुरस्कार द्यायलाही प्रारंभ केला. आणि त्याप्रमाणे रतन टाटा, त्याचबरोबर आपले माफ करा इन्फोसिसचे नारायण मूर्ती, अरुण शोरी, राहुल कुमार बजाज, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर C. रंगराजन अशा अनेक सन्माननीय व्यक्तींना आम्ही पुरस्कार दिले आणि चिरमुरेंची परंपरा कायम राखली. त्यानंतर अर्थात 2 वर्षापूर्वी मी निवृत्त झालो, नवीन मंडळी काम बघताय, पण चिरमुरे ट्रस्ट चालू राहिला. IDBI ट्रस्टी कंपनी मात्र पूर्णपणे विलीन होऊन गेली. ती माफ करा वेस्ट इंडिया ट्रस्टी आणि कंपनी IDBI ट्रस्टीमध्ये विलीन होऊन गेली. त्यांचं ऑफिस इथलं कायम राहिले, पण बाकी मुख्य कारभार मात्र मुंबईतून चालतो आणि मात्र त्या ट्रस्टचं काम आहे. IDBI वेस्ट इंडिया ट्रस्टी कंपनीचे शेअर्स जे खाजगी व्यक्तींच्याकडे होते त्यांना चांगला भाव मिळाला. त्या व्यक्तीला ते ट्रस्टी कंपनीच्या शेअर्सला भाव मिळाला आणि VP शेट्टी मात्र 30 जून 2007ला निवृत्त झाले आणि नंतर मात्र नवीन चेअरमनचा आणि एकूण आमचा कोणाचा फारसा संबंध राहिला नाही. योगेश अग्रवाल आले, त्यांच्याबद्दल पुढे गेल्यानंतरच्या काळात काही बऱ्याच तक्रारी झाल्या आणि एकूणच आता युनायटेड वेस्टर्न बँकच्या काही शाखा ग्रामीण भागातील IDBIने अजून तरी चालू ठेवल्या त्या आणि त्या आजही चालू आहेत. मात्र एकूणच मला असं वाटतंय की या नंतरच्या काळात संचालकांनी कोणाची काळजी केली नाही, त्यामुळे पण जो 28 रुपये मिळाले तेवढा शेअरहोल्डर्सचं काम झालं. आणि आता शेवटचं पॅरेग्राफ वाचतो आणि संपवतोय. आपण सर्वांनी या मालिकेला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि या निमित्तानं युनायटेड वेस्टर्न बँकेचा एक डॉक्युमेंटेशन यूट्यूबवरती काय मिळेल, पुस्तक आहेच, ज्यांना पुस्तक पाहिजे त्यांनी पुस्तकही मागवावं.
माझा नंबर 98-220-16-299 आहे आणि मेल आय डी arun.godbole009@gmail.com आणि यस माझ्या अरुण गोडबोले हा यूट्यूब चॅनल आहे, त्याला ही आणि अन्य मालिकाही मी शेअर केलेल्या आहेत, त्याही आपण आस्वाद घेऊ शकता. त्यामध्ये समर्थांच्या वाङ्मयावरच्या 3-4 मालिका आहेत, मृत्यूपत्रावरची एक आहे, ऋणानुबंधांची एक आहे, सातारा स्मरणयात्रा एक आहे, बऱ्याच वेगवेगळ्या मालिका आहेत. असो, आणि या यूट्यूब फुकट आहे परत, हे महत्त्वाचं सांगायला पाहिजे कोकणात असल्यामुळे. शेवटचा भाग वाचतो आणि थांबतो. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो. या लॉकडाऊनच्या काळात हे नवीन तंत्र मला माझा मुलगा आणि नातवांनी शिकवलं आणि म्हणून हे करू शकलो, त्यामुळे वेळही चांगला गेला. आणि आमचं एक त्या धोरण आहे माझं स्वतःचं, काळजी घ्यायची पण काळजी करायची नाही, त्या धोरणाला बळकटी मिळाली. युनायटेड वेस्टर्न बँकेच्या इमारतीला नावाच्या पाट्या गेल्या, भागधारक संपले, कर्मचारी IDBIचे कर्मचारी झाले. 1936 पासून असंख्यांना सावली देणारा युनायटेड वेस्टर्न बँक हा अर्थवृक्ष आता सर्वत्राने संपून जाईल. कदाचित काही काळ जुन्या लोकांच्या मनात त्या स्मृती राहतील. अन्यथा 20-25 वर्षानंतर साताऱ्यात आलेल्या एखाद्या प्रवाशास माहिती देणारा गाईड सांगेल, पोई नाक्यावर भरून सांगेल, हा रस्ता समर्थांच्या सज्जनगडाकडे जातो, तो राजवाड्याकडे जातो आणि इथे कोपऱ्यावर दिसत आहे ना, तिथे एकेकाळी युनायटेड वेस्टर्न बँक म्हणून खूप मोठी आणि चांगली बँक होती. नमस्कार, धन्यवाद.